असं आवाहनही त्यांनी केलं आहे। चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चाकण MIDC परिसरातल्या रस्त्यांची पाहणी केली। रस्त्यांवरचे खड्डे तातडीनं दुरुस्त करण्यासाठी प्रीकास्ट पॅनलचा वापर केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची बैठक आता दर शुक्रवारी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। उद्योजकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण करण्यासाठी MIDCचे कार्यकारी अभियंते आणि इतर अधिकारी आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष उपलब्ध राहणार आहेत। तसंच आपल्या समस्या मांडण्यासाठी मैत्री ॲपचा वापर उद्योजकांनी करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। आता उद्योजकांच्या बरोबरच आम्ही बोललो, तेच तुम्हाला स्वतः येऊन सांगणार आहेत की आम्ही कुणी चाकण सोडून इतर बाहेर जाणार नाही। त्यांनी आनंद म्हणजे समाधान व्यक्त केलं की आम्ही दिलेल्या सूचनाचं स्वागत सरकारने केलं, उद्योग विभागाने केलं आणि शासनाने केलं, जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याच्यावर कामही सुरू झालेलं आहे। त्यामुळे त्यांना विश्वास आहे की त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या पूर्ण होतील। युवा वर्गाच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष करत